बहुजन इंडिया न्यूज टुडेमध्ये आपलं स्वागत आहे. आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी. अमरावतीच्या फ्रेझरपुरा पोलीस स्टेशननं हद्दीत 2 गटात वाद, परस्पर विरोधात गुन्हे दाखल. एका गटातील 9 इसमाविरुद्ध शिवीगाळ मारहाणसह ॲट्रॅसिटी ॲक्ट गुन्हे दाखल. आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे. चला तर पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. फ्रेझरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील महालक्ष्मी कॉलनी परिसरात 2 गटांमध्ये झालेल्या वादानंतर वातावरण तणावपूर्ण बनले आहे. धार्मिक पूजा सुरू असताना अश्लील आणि मारहाणसह जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप एका गटातील महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी 9 जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करत 4 जणांना ताब्यात घेतले आहे. घटनेनंतर 12 मेच्या रात्री दोन्ही गटातील शेकडो महिला आणि पुरुष पोलीस ठाण्यात पोहोचल्याने परिसरात मोठी गर्दी झाली. दरम्यान दुसऱ्या गटाकडूनही प्रतितक्रार दाखल करण्यात आली असून फिर्यादी महिला व तिच्या मैत्रिणीला मारहाण आणि अश्लील शिवीगाळ करून विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दुसऱ्या गटातील महिला पुरुषांसह 28 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी अमरावती जिल्हा प्रतिनिधी मनोज मिळे बाईट. रोशन सिरसाट, पोलीस निरीक्षक, फ्रेझरपुरा पोलीस स्टेशन. महालक्ष्मी कॉलनी दवाडे लेआउट येथे बौद्ध पौर्णिमा निमित्त मनपाच्या परवानगीने स्थानिक कार्यक्रम तिथल्या एरियातील ग्राउंडमध्ये घेतला होता आणि नंतर एका गटाला ते मान्य नव्हतं. त्यामुळे त्या कॉलनीतले 2 वेगवेगळे गट झाले. त्या 2 गटामध्ये दिनांक 12/5/2026 रोजी रात्रीच्या दरम्यान 2 गटामध्ये वाद झाला आणि पोलीस तात्काळ तिथं पोहोचल्यानंतर त्यांना तिथं शांतता राहण्याचं आव्हान करून दोन्ही पार्ट्या पोलीस स्टेशनला आल्या. पोलीस स्टेशनला आल्यानंतर दोन्ही गटातील दिलेल्या लेखी रिपोर्टवरून 2 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. बरोबर. एका गटाने दिलेल्या तक्रारीवरून त्या आरोपींविरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्ट, विनयभंग, अश्लील शिवीगाळ, गैरकायद्याची मंडळी जमा करून गुन्हा दाखल केलेला आहे आणि दुसऱ्या गटाने दिलेल्या तक्रारीवरून, लेखी तक्रारीवरून त्यांचीसुद्धा गैरकायद्याची मंडळी जमवून अश्लील शिवीगाळ करून विनयभंग केल्याची लेखी तक्रारीवरून गुन्हा दाखल केलेला आहे. एका गुन्ह्यामध्ये ॲट्रॉसिटी ॲक्टच्या गुन्ह्यामध्ये 4 आरोपी अटक केलेले आहे, न्यायालयात पाठवलेले आहेत. एकूण किती आरोपी आहेत सर? एका गुन्ह्यामध्ये 9 आहे आणि दुसऱ्या गुन्ह्यामध्ये 20 + 2 असे आरोपी आहेत.